नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवतो आहे हा वैभववाडी तालुक्यातील प्लॉट आहे. 3.5 एकरचा प्लॉट आहे. डांबरी रस्त्यालगत दोन्ही बाजूला प्लॉट आहे. साधारणतः एकरभर एका बाजूला आणि समोरच्या साईडला 2.5 एकर असा साधारणतः हा एल शेप प्लॉट आहे. समोर ओपन सेचतला असा हा प्लॉट आहे. ऊसाची क्षेत्र, लाईट, वाडी, वस्ती, रस्ता, रेंज सगळ्या ऑल ॲम्युनिटीज नियर बाय असलेला असा हा प्लॉट घेऊन आलो आहे मी आपल्यासाठी. तर चला या प्लॉटची अगोदर व्हिडिओ फुटेज पाहूया. माझी आपणास विनंती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आपण प्लॉट शोधताय, शेत जमीन शोधताय किंवा इतर कुठल्याही प्रकारचे प्लॉट शोधताय, कमर्शियल प्लॉट शोधताय, एन ए प्लॉट शोधताय, कोस्टल हायवे लगतचे, नॅशनल हायवे लगतचे किंवा सी साईड, रिव्हर टच, डॅम फेसिंग, तर माझं चॅनल रॉयल महाराष्ट्र आपण नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला ट्रस्टेड ट्रान्झॅक्शन्स आणि चांगली शेतजमीन मिळण्यासाठी माझी मदत होईल. हे पलीकडचं क्षेत्र आहे. वैभववाडी ही काजूसाठी फेमस आहे. काजूला मोहर आलेला आहे, कुठे कुठे सेटिंगही झालेलं आहे. हे पूर्ण प्लेन क्षेत्र आहे. 3.5 × 3.5 एकर हा पूर्ण प्लेन प्लॉट आहे. आजूबाजूला ऊसाची रानं आहेत. प्लॉट साफसफाई ओनरला आपण सांगितलं होतं, पण काही अडचणींमुळे साफ झालेलं नाही, पण तो आपण करून घेऊ. प्लेन प्लॉट आहे टोटल. इलेक्ट्रिसिटी आहे. वाडी वस्तीत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्लॉट आहे. साधारणतः समजा या पर्टिक्युलर प्लॉटसाठी रस्त्याच्या एका बाजूचा आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचा असा व्यवहार शक्य आहे. तो आपण करून देऊ शकतो. असा प्लॉट आहे. तो ऊसाचा उल्लेख केला. चहूबाजूनी ऊस आहे. वैभववाडी तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे. इथं डी.वाय. पाटील कारखाना, बिद्री कारखाना जवळ आहे किंवा वैभववाडी तालुक्यामध्ये गुराळं पण आहेत. वैभववाडी तालुका हा रत्नागिरी जिल्हा, पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा हा एक होता. 1987 साली सिंधुदुर्ग वेगळा झाला. त्यावेळेला वैभववाडी तालुका जो कोल्हापूर जिल्ह्यात होता तो सिंधुदुर्गला अटॅच केला गेला. सो मूळ हा कोल्हापूर जिल्ह्याचा पार्ट होता आणि नंतर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अटॅच झाला. हे शेजारच्यांचं रान आहे. फॉर अ रेफरन्स जमिनीची सुपीकता काय आहे ह्याच्यासाठी ऊस तर आपल्याला समोर दिसतोच आहे, प्लस हे आंब्याचं झाड पहा. मधनं जे दिसतं आहे हे आंब्याचं झाड पहा. आपण त्याची कॅनॉपी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की काय सुपीकतेची जमीन आहे. आता हे ओसाड गवत पड झालेली आहे, पण खूप छान असा प्लॉट आहे. इथं आपण काहीही करू शकता. बागायती करायची तर बागायती करा, ऊस लागवड करायची तर ऊस लागवड करा, हॉर्टिकल्चर फळबाग लागवड करायची तर फळबाग लागवड करा, एक्झॉटिक फ्रूट्स, एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये काम करायचं असेल तरीही करू शकता. साधारणतः वैभववाडी शहरापासून 6-7 किलोमीटर अंतरावर, रेल्वे स्टेशनपासून साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावर असा हा प्लॉट आहे. वाडी वस्तीतला प्लॉट आहे. चांगला प्लॉट आहे. मुंबईपासून साधारणतः अंतर 400 किलोमीटरच्या आसपास, पुण्यापासून 400 किलोमीटरच्या आसपास अंतर असेल. मुंबईपासून थोडंसं 450 किलोमीटरच्या आसपास असेल. पण गोव्यापासून साधारणतः 2 तास, मोपा एअरपोर्टपासून साधारणतः 1.5-2 तास, गोव्याकडून इझी ॲक्सेस असलेलं असं एक क्षेत्र आहे. नॅशनल हायवेपासून साधारणतः मुंबई गोवा नॅशनल हायवेपासून 10-11 किलोमीटर अंतरावरचं हे क्षेत्र आहे. वैभववाडी शहरापासून 5-6 किलोमीटर अंतरावरचं क्षेत्र आहे. खूप अगदी 5 मिनटात आपण येतो वैभववाडी शहरापासून. अशा स्वरूपाचं हे क्षेत्र असलेलं प्लॉट आहे. रोड टच प्लॉट आहे. आता आपण जी पाहतोय ही रस्त्याची दुसरी बाजू पाहतोय. मगाशी जो पाहिला प्लॉट पहिला व्हिडिओच्या सुरुवातीच्या फुटेजमध्ये तो रस्त्याच्या एका बाजूला होता, शहराकडनं आल्यानंतर रस्त्याच्या उजव्या बाजूचा, आणि आता डाव्या बाजूचा हा मोठा प्लॉट आहे. तो छोटा प्लॉट होता.
सगळी आत्ताच्या परिस्थितीमध्ये गवत पड आहे, पण डेव्हलपमेंटच्या हिशोबाने काहीही होईल इथं. ऊस तर 80 शेतकऱ्यांना किंवा 80 माणसाला जर कायमस्वरूपी उत्पादन पाहिजे तर ते ऊस आणि मेहनती शेतकऱ्यांना फळबाग लागवड किंवा डेअरी गोठासाठी वगैरे हा अत्युत्तम प्लॉट आहे. जवळपास गोकुळचं कलेक्शन सेंटर आहे, चिलिंग प्लांट आहे, त्याच्यासाठी उपयोगाचा आहे. फळबाग लागवडीसाठी उपयोगाचा आहे, भाजीपाला लागवडीसाठी उपयोगाचा आहे. एखादा रेसिडेन्शियल प्लॉटिंग भविष्यात वगैरे प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याच्याही मापाने हा प्लॉट आहे, कारण प्लॉटचे डायमेन्शन्स त्या पद्धतीचे आहेत. असं स्वरूप आहे. मसाला शेती वगैरे करायची असेल तरीसुद्धा करू शकता. अगदी नारळी पोपळीच्या बागा वगैरे करायच्या असतील तरीसुद्धा सगळं इथं शक्य होईल असा हा प्लॉट आहे. सुंदर प्लॉट आहे. 100% प्लेन प्लॉट आहे. फक्त झाडं कटिंग करायचे, कंपाऊंड घालायचं जे नाही आहे तितकं, आणि बाकीची डेव्हलपमेंट ही आपल्याला करता येणार आहे. सदर जागा चांगली आहे, त्याच्यामुळे मालकाचे अपेक्षित दरही आहेत. 50,000 रुपये गुंठा, एकरी 20 लाख रुपये असा आस्किंग प्राईस आहे मालकांकडून. निगोसिएशन्स ओपन आहेत. आपल्याला जर हा प्लॉट आवडला असेल तर आपण अगोदर पहिल्यांदा विजिट प्रॉपर करून घ्या, डॉक्युमेंट्स चेक करून घ्या. ॲन्सेस्ट्रल जमीन आहे, पण पॉवर ऑफ अटर्नी आहेत दोघांच्या नावे. पण मी स्वतः ज्यावेळेला खरेदी देत असतो, व्यवहार करत असतो, त्यावेळेला मी पॉवर ऑफ अटर्नी थ्रू खरेदी देत नाही. त्याच्यासाठी आम्ही सर्व नावं त्या मौजूद सातबाऱ्यावर असणारे आम्ही बोलवत असतो आणि कंप्लीट ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन आमच्यामार्फत होत असतं. त्याच्यामुळं इंटरेस्टेड बायरनी निश्चिंत राहावं. तसेच सदर माझं ऑफिस जे आहे ते रत्नागिरी जिल्ह्यात देवरुखमध्ये आहे. वैभववाडीचा हा प्लॉट वगैरे साधारणतः 125 किलोमीटर वगैरे माझ्या इथून पडतो. सो व्हिजिटच्या वेळेस मी ट्रॅव्हलिंगचे चार्जेस पण घेत असतो लांबच्या प्लॉट्सना, आणि पर डे व्हिजिट फी माझी 1,000 रुपये असते, तीही घेत असतो. याची कृपया नोंद घ्या. या गोष्टीवर मुद्दामहून कोणी वाद घालू नका, कारण ते बेसिकली ऑपरेशनल कॉस्ट येणारे एक्सपेन्सेस आहेत. अन्यथा तुम्हाला माझ्या देवरुख ऑफिसमधून पिकअप करून प्लॉट बघून पुन्हा ड्रॉप करावं लागेल. इव्हेंच्युअली या गोष्टी होत नाहीत. आता ह्या प्लॉटमध्ये मगाशी जसं तिकडे आंब्याचं झाड वगैरे दाखवलं तसंही समोर बघा. कधीही प्लॉट बघताना प्लॉटमध्ये आपल्याला जे काही करायचं त्याची जर का झाडं असतील तर ती पाहावीत, जेणेकरून त्याची ॲस्थेटिक व्हॅल्यू ऑफ सॉईल आपल्याला कळते, ज्याचा आपल्याला भविष्यात चांगला फायदा होणार आहे. समजा उद्या कोल्हापूर सिंधुदुर्ग अशी जर रेल्वे लाईन झाली तर हे गाव जंक्शन होऊ शकतं, आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे रिअल इस्टेट ॲज इन सुद्धा याचे फायदे होणार आहेत. अशा स्वरूपाचा प्लॉट आहे. म्हणजे आत्ता शेती करताय, भविष्यात जर इंडस्ट्रियलायझेशन आणि जर जंक्शन वगैरे झालं आणि तशा पद्धतीची ग्रोथ जर झाली तर या प्लॉटचा रिअल इस्टेट प्रोजेक्टसाठीची आवश्यक असणारी जमीन म्हणून वापर करता येणार आहे. मित्रांनो, आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपण माझं चॅनेल रॉयल महाराष्ट्र आहे नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण जर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये जमीन शोधताय कुठल्याही प्रकारची तरीही आपल्याला माझी मदत होईल. जमीन खरेदी विक्री करताना किंवा तत्सम जमिनी संदर्भातील माहिती, लीगल माहिती ही माझ्या यूट्यूब चॅनलवर मी अधूनमधून पोस्ट करत असतो. त्याचाही आपल्याला लाभ होईल. तसेच शेती पॅटर्न याचाही लाभ होईल. त्याच्यामुळे माझं चॅनल रॉयल महाराष्ट्र आहे नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आपल्याला प्रॉपर्टी सर्च फार इझी होईल. तसेच माझ्या यूट्यूब व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत वगैरे. कॉमेंट्स करा. चांगल्या जर शंका असतील आपल्याला तर त्या आपण कॉमेंट्समधनं विचारा. माझा कधी फोन लागत नसेल तर मला व्हॉट्सॲपवर मेसेज टाकत जा, जेणेकरून मी रेंजमध्ये असताना रिव्हर्ट कॉल बॅक करत असतो. आज इथेच थांबतो. थँक्यू.